नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण ब्रेडपासून गुलाबजामुन कसे बनवायचे ते बघणार आहे। मला तर विश्वास बसत नव्हता बनतात का, पण बघूयात चला। त्यासाठी हे बघा, माझ्याकडे ब्रेड उरले होते, ते ब्रेड घेतलेले आहेत मी। त्याची कडा काटून घ्यायची, असे व्यवस्थित कडा कापून असे कुच करून घ्यायचं आहे त्याला। खूप व्हिडिओ पाहिले होते, मला पण विश्वास नव्हता बसत, पण होतात बऱ्यापैकी ठीकठाक। टेस्ट एवढी नसते पण असतात ठीक। 1 चमचाभर तूप घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि दूध घेतलेलं आहे। आपण मळायचं घट्ट, आपल्याला जेवढं लागेल दूध तेवढं, कपभर अर्धा कप एवढं लागतं। हे बघा, अशा प्रकारे मळून घ्यायचं आणि असा गोळा करून 10-15 मिनिटं ठेवून देऊ। चांगले बनतात, असं म्हणजे खव्यासारखी टेस्ट नसते, पण बऱ्यापैकी ठीकठाक आहे। झाकून ठेवले होतं 10 मिनिटं। साखरेचा पाक बनवून घेऊ। त्यासाठी 1 वाटी साखर आणि थोडंसं पाणी घालून असं एकतारी वगैरे काही नाही, असा नॉर्मली पाक करून घ्यायचं या प्रकारे। हे आपण मळून ठेवलेलं पीठ, त्याच्या आपल्या आवडीच्या आकाराने गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत। गोल बनवा, कशीही बनवा, तुम्हाला जसे आवडतील तसे। मी अशा प्रकारे बनवलेले आहेत। झटपट पण होतात मैत्रिणींनो हे बघा, एवढे झालेले आहेत। तेल ठेवलेलं आहे आणि मंद आचेवर आपण छानपैकी तळून घ्यायचे आहेत सोनेरी रंगावर। हे बघा, अशा प्रकारे तळून घेतलेले आहेत। मंद आचेवर तळायचे, म्हणजे आतपर्यंत तळले जातील ते। बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवत होते, मला विश्वास नव्हता बसत, पण होतात ठीक। हे बघा, असे तळून घेतलेले आहेत आणि पाकात टाकून द्यायचे। पाकात टाकून 10 मिनिटं ठेवायचं। हे बघा, 10 मिनिटाच्या नंतर असे तयार झाले आहेत। वाटतही नाही आहेत की ब्रेडपासून बनवलेत म्हणून। हे बघा, चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, आवडल्यास व्हिडिओ